शासनाच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या समन्वयासाठी कृषी विभागाची यंत्रणा सतत सक्रिय आहे। ही योजना पूर्णपणे ऑनलाईन असून प्रत्येक प्रक्रियेसाठी कार्यालय प्रमुखांचा थंब म्हणजेच अंगठा आवश्यक करण्यात आलाय। यामुळे कार्यालय प्रमुखांना आता त्यांच्या कार्यालयातून बाहेर निघणंही कठीण झालंय। जानेवारी महिन्यापासून ही नवी पद्धत सुरू झाल्यापासून या प्रक्रियेत गोची निर्माण झाली आहे। याआधी ओटीपीद्वारे कार्यालय प्रमुखांचं व्हेरिफिकेशन केलं जात असे। मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी सन्मान निधीचं वितरण कृषी विभागाच्या समन्वयाखाली होतं। शेतकऱ्यांच्या याद्या तयार करणं, तक्रारींचं निवारण करणं व इतर संबंधित प्रक्रिया येथे पार पाडली जाते। यासाठी कार्यालयांमध्ये स्वतंत्र जबाबदाऱ्या दिल्या गेलेल्या आहेत। परंतु आता या योजनेच्या कोणत्याही प्रक्रियेसाठी संबंधित कर्मचाऱ्याला कार्यालय प्रमुखांकडे जाऊन थंब द्यावा लागतो। जर अधिकारी कार्यालयात अनुपस्थित असतील तर त्या साईटवर काम सुरू होऊ शकत नाही। पूर्वी मोबाईल संदेशाद्वारे ओटीपी मिळत असे व सबमिट केल्यावर पुढील प्रक्रिया सहज पार पडत असते। मात्र ओटीपी पद्धत बंद करून अधिकाऱ्यांचा थंब बंधनकारक झाल्याने कार्यालय प्रमुखाला कार्यालयातच थांबावं लागतं। विशेष करून सन्मान निधीचे हप्ते मिळण्याच्या काही दिवसांपूर्वी कामकाज जास्त प्रमाणात होतं। शेतकरी सन्मान निधी योजनेच्या कार्यक्षमतेसाठी ऑनलाईन प्रक्रिया आवश्यक असली तरी कार्यालय प्रमुखांच्या प्रत्यक्ष उपस्थितीवर अवलंबून असलेली ही नवी पद्धत कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त अडचणी निर्माण करू लागली आहे। याबाबत पुण्यात आयुक्तालयात झालेल्या बैठकीत हा मुद्दा काही अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिला। अद्याप त्याबाबत धोरणात्मक काहीही बदल झालेला दिसून येत नाहीये।